राजकारणातले कट्टरवैरी समजले जाणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळतोय। वाळू माफिया आणि अवैध उत्खनन आणि एका पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याचा आरोप महाजनांनी खडसेंवर केला। तर वाळू माफिया आणि अवैध धंदे महाजनांच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा पलटवार मग एकनाथ खडसेंनी केलाय। तसंच ईडीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा पुनरुच्चार देखील खडसेंनी केला। कापसाच्या संदर्भामध्ये बसा प्लीज। कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो। अध्यक्ष महोदय, वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं नाही आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं, वाळू माफियांच्या प्रकरण जे घडत आहेत, प्रकरण कुणाचा हात आहे? सरकार 5 वर्ष झाले तुमचं होतं, सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? का बांगड्या घातल्या का सरकारने? वाळू माफिया जळगावमध्ये कोण आहे? सदरे नावाच्या पियाने आत्महत्या केली, सुसाईड केली, कुणामुळे केली? कोण? तुम्हाला चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करा। आम्हाला असं वाटतं करायचं किती खोटं बोलायचं? हा, चाललं काय बरोबर चाललंय? तुम्ही काय म्हणजे रॉयल्ट्या चोरी करायच्या, रॉयल्टी मध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटी चोरी, घरचे लोक बसतात 3-3 वर्ष जेलमध्ये बसले ना, अजून काय ते छाटोटा नुसतं बडबड करायची? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।